आपल्याला जर सांगितलं की दोन माणसं आहेत, यातला ज्ञानी कोण आणि अज्ञानी कोण हे ओळखा, आपण गेलो आणि बघितलं की हा किती वाजता उठतो, उठल्यानंतर काय करतो, असं तुम्ही 20 वर्ष जरी बघितलं तरी तुम्हाला ज्ञानी कोण अज्ञानी कोण कळणार नाही. कारण ते त्याच्या क्रियेवर अवलंबून नसतो, तो काय करतो याच्यावर अवलंबून नसतं, तर त्याच्या अंतःकरणाच्या स्थितीवर अवलंबून असतं. प्रभू रामाने पहा वसिष्ठांकडून ज्ञान संपादन केलं, त्यानंतर युद्ध केली, मोठं राज्य केलं, आहे की नाही. त्यानेही पुत्रपौत्र होते. श्रीकृष्णांचं पाहिलं तर त्यांनी सांदीपनी ऋषींकडून ज्ञान प्राप्त केलं, त्यांनी त्यानंतर राज्य केलं, त्यांना सुद्धा अनेक पुत्रपौत्र होते. संत एकनाथ महाराजांनी गुरुगृही जाऊन ज्ञान घेतलं, त्यानंतर त्यांचा संसार आणि एखाद्या सामान्य माणसाचा संसार यात क्रियेच्या दृष्टीनं आपल्याला काही फरक दिसणार नाही. फक्त त्यांच्या अंतःकरणाची स्थिती जी आहे ती स्थिती अशी असते की हे सगळं भगवद रूप आहे. हे संसाराला ते भगवद रूप म्हणूनच बघतात, कारण त्यांना आधी ज्ञान झालेलं असतं. जसं एक कानातला आहे, गळ्यातला आहे, एखादा पैंजण आहे, तर आपल्याला वेगवेगळे आकार दिसतात, पण जो सोनार आहे त्याला यातलं सोनं चांदी हे दिसत असतं. तसं ह्या जगातली नाम आणि रूप ह्या साधू संतांना भगवत स्वरूपच आहेत याची प्रचिती ठाई ठाई येत असते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत किंवा ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती, याकरता माऊलींनी हे सांगितलं.